म्हणतात ना की पैसा दिसल्यानंतर एक माणसाला इच्छा जागी होती की अजून आपण कमवावा, अजून याच्यातनं काहीतरी चांगलं होईल, अशी ती मनात इच्छा जागी झाली आणि त्यानुसार मी हा उद्योग करतच गेले. तुम्ही जगाचा विचार कधीच करायचा नाही. आपलं मन जे सांगतं त्या मनाचीच गोष्ट ऐकायची, कारण जग आपल्याला पुढे जाऊन देत नाही, आपल्याला स्वतःच पुढे जावं लागतं. तो सगळा खर्च सोडून सरासरी मी महिन्याचे 35 ते 40 हजार रुपये सहज कमवते. नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे. आजचा व्हिडिओ अशा महिलांसाठी खास असणार आहे ज्या महिलांना आपल्या संसारामध्ये हातभार लावण्याची प्रबळ इच्छा आहे, परंतु काही कारणास्तव मुलांचं शिक्षण असेल किंवा इतर काही अडचणी असतील, त्या अडचणीस्तव त्या बाहेर जाऊ शकत नाहीत. घरात बसून बाहेर न जाता 4 ते 5 महिलांना रोजगार देऊन 40 ते 50 हजार रुपये महिना कमवणाऱ्या शिवकन्याताई भोकरे यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत. शिवकन्याताईने मागच्या 15 वर्षापासून हा व्यवसाय करत बीड शहरामध्ये स्वतःचा प्लॉट घेऊन प्रशस्त असा बंगला बांधला आहे. बंगला बांधण्याबरोबर आपल्या 2 मुलांचं शिक्षण आणि आपलं कुटुंब अगदी स्थिर केलेलं आहे. शिवकन्याताई या व्यवसायाकडे कसं पाहतात आणि या व्यवसायामधून त्यांनी केलेली कमाई, त्यांनी मिळवलेली इज्जत, मान सन्मान कशा पद्धतीचा त्यांना वाटतो, आपण त्यांच्याशी बोलूयात. ताई, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना आपला पूर्ण परिचय सांगा. महाराष्ट्रातील सगळ्या माता भगिनींना माझा नमस्कार. मी शिवकन्या भोकरे, बीड येथे अयोध्यानगर MIDC येथे राहते. मी नाचणी पापड हा उद्योग गेल्या 15 वर्षापासून करत आहे आणि तो भरपूर प्रमाणात चांगला चालतो. आपण 2 रुपये कमवले पाहिजेत किंवा आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे असं तुम्हाला का वाटलं आणि कधी वाटलं? ज्यावेळेस मी एक 15 वर्षापूर्वी बीडमध्ये राहायला आले, त्यावेळेस माझे मिस्टर सुरुवातीला काही कामाला वगैरे नव्हते. नवीनच कुठेतरी काम करायचं, मग म्हणून असा पगार नसतो, तेवढ्या पगारात घर कसं भागणार, आणि इथे नवीन राहायला आल्यामुळे काही स्वतःचं घर वगैरे काही नव्हतं, किरायाने राहायचं. मग किराया भरायचा का घरात काही आणायचं का मुलांचे शिक्षण करायचे. मग हा प्रश्न प्रत्येक महिलेला वाटतोच ना की कसं चालायचं आता हे सगळं, मुलं लहान असल्यामुळं. मग एक मनात आलंय की फक्त आपण का माणसावरच अवलंबून राहायचं, आपण का स्वतः काही करायचं नाही. आपण जर स्वतः केलं तर आपले 2 पैसे राहतील, काही मिस्टरांचे पैसे राहतील 2, कसा तरी संसार चालेल, मुलांचं शिक्षण पूर्ण होईल. आपलं तर आयुष्य गेलंच असं, पण मुलं तरी सुखी राहावा पुढे, म्हणून एक मनात इच्छा जागी झाली. मग नेमकं करावा काय, मुलं लहान असल्यामुळे बाहेर तर काही कामाला जाऊ शकत नव्हते. मग मनात आलं की एक आपल्याला हा उद्योग येतोय ना, थोडंसं करून पाहू, म्हणून मी थोडासा तो उद्योग सुरू केला. आणि म्हणतात ना की पैसा दिसल्यानंतर एक माणसाला इच्छा जागी होती की अजून आपण कमवावा, अजून याच्यातनं काहीतरी चांगलं होईल, अशी ती मनात इच्छा जागी झाली आणि त्यानुसार मी हा उद्योग करतच गेले. एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला बरेच काही व्यवसाय करता आले असते, मग ते सर्व व्यवसाय सोडून तुम्ही हा नाचणी पापडाचाच व्यवसाय करावा किंवा हा व्यवसाय का निवडला? आता दुसरीकडे काम करायचं म्हणजे वेळेवर जाणं, वेळेवर येणं एवढंच असतं. मग असं वाटलं की घरातच काहीतरी उद्योग शोधावा. आणि मी प्रॉपर मालेगाव, धुळं मालेगावची आहे, त्याच्यामुळं मला हा नाचणी पापड कसा तयार करायचा हा तर माहिती होता. मग एक विचार आला की उडदाचा पापड जर हॉटेलला चालू शकतो तर आपला नाचणी का चालणार नाही. त्यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये काय नाचणी पापड हा कोणाला असा जास्त करून माहितीही नव्हता. मग एक मनात आलं की हाच पापड आपण करून पाहावा, नवीन काहीतरी. मग नवीन काहीतरी करावं ही इच्छा जागी झाली, त्यामुळे मी तो उद्योग चालू केला आणि त्याच्यात मला यशही मिळालं. हा जो नाचणी पापडाचा व्यवसाय आपण कधीपासून करता? मी आत्ताच थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला बोलले की मी गेल्या 15 वर्षापासून हा नाचणी पापडाचा उद्योग करत आहे. मला त्याच्यात यशही भरपूर मिळालं, त्याच्यामुळं मी हा उद्योग चालूच आहे आणि इथून पुढे पण चालूच ठेवणार आहे, कारण माझी त्याच्यात खूप मोठी प्रगती झाली आहे. तुम्ही बोलताना एक गोष्ट म्हटलात की
हॉटेलवाल्यांची माझ्या पापडाला जास्त मागणी, त्याचं कारण काय? तुमच्याकडेच हॉटेलवाल्यांची मागणी का? माझ्याकडंच हॉटेलवाल्याची मागणी का? कारण आता बरेचसे लोक काय झाले की मशीनचा पापड तयार करायला लागले. जास्त कोणाला हाताची मेहनत नको वाटायला लागली आहे. मग मशीनचा पापड भरपूर प्रमाणात येतो. बीडमध्ये येत नाही असं काही नाही, भरपूर प्रमाणात येतो. पण मशीनच्या पापडाला म्हणून तशी चव राहत नाही. कारण मशीनचा पापड असल्यामुळे तो जाड पण येतो, त्याच्यात मसाला पण एकदम असा बुकटा तयार होतो. त्याची चव एवढी लागतच नाही, खुसखुशीतही होत नाही. त्याच्यामुळे माझं कसं असतं की स्वच्छता म्हणा किंवा एक मशागत म्हणायचं त्या पापडाची, शिजवण्याचा प्रकार म्हणा किंवा अजून काही मसाले चांगल्या प्रकारे वापरून त्याची चव चांगली असावी, त्यामुळे ते हॉटेलवाल्यांची जास्त माझ्याकडे मागणी आहे. एक थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर आता थोडक्यात नाचणीचा पापड जर आपल्याला म्हणले भाजून द्या आम्हाला, तळल्याला नको, आपण जर गॅसवर भाजला तो पापड जळतो, तो काही व्यवस्थित भाजला जात नाही. आणि चुलीवरच्या हारावर जर आपण भाजला तर छान फुलतो, पण मग त्याची चव कशी वाटते. तसाच तो प्रकार असतो की मशीनचा पापड थोडा चविष्ट होत नाही आणि आपला घरचा पापड तो चविष्ट होतो. त्याच्यामुळं माझ्या हाताच्या ह्या पापडाला बऱ्याचशा हॉटेलवाल्याची मागणी आहे. जवळ 40 हॉटेलला माझा मानला जातो हा पापड. ताई, आपल्याकडे किती प्रकारचे पापड तयार होतात? माझ्याकडे तांदळाचा पापड होतो 2 प्रकारचा तयार. पण जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगितलं ना की माझा नाचणी पापड हा जास्त हॉटेलवाल्यांना चालतो. त्याच्यामुळं माझा 12 महिने नाचणी पापड हा जास्त चालतो, जास्त प्रमाणात चालतो. मग केवळ उन्हाळ्यात घरगुतीवाल्यांना पण हवेसे वाटतात ना हे पापड आता सगळ्या प्रकारचे. मग थोडाफार माझ्याकडे वेळ शिल्लक राहतो. मग असं वाटतं की वेळ शिल्लक राहूस तर काहीतरी दुसरे काही पापड करावं, म्हणून मी कुरडई, नाचणी पापड, बटाट्याचे पापड हे सगळ्या प्रकारचे पापड करते. आणि शिवाय मी तुम्हाला सांगितलं ना, माझी प्रगती होते, पण मला असं वाटलं की दुसऱ्या महिलाची पण त्याच्यात काहीतरी प्रगती व्हावी, दुसऱ्यांचा पण संसार व्यवस्थित चालावा, म्हणून मी उन्हाळ्यात हे जास्त पापड तयार करण्याची एक आशा ठेवते आणि जास्त बायका मी उन्हाळ्यात लावते, जेणेकरून माझ्यामुळं त्यांचे पण फायदा व्हावा. आता ताई, एक गोष्ट सांगा की आता तुम्ही स्वतःचा माल खरेदी करून पापड विकता, पण गरीब धरा शहरातील किंवा परिसरातील एखाद्या महिलांना असं वाटलं की तुमच्या हाताला चव आहे, तुमच्याकडून पापड तयार करून घेतले पाहिजेत स्वतःचा माल देऊन, त्याबद्दल तुमचं मत काय? करतात ना महिला तशा. बऱ्याचशा महिला काय म्हणतात की तुमच्याकडलं काही वापरू नका, आम्ही सगळं माल देतो, तुम्ही फक्त त्या पापडांची मजुरी घ्या काय होते तर, आणि तसाच पापड आम्हाला तयार करून घ्या. तर उन्हाळ्यात केवळ 4 महिने माझ्याकडे बऱ्याचशा महिला तसंच करतात. त्यांच्या सगळ्या वस्तू घेऊन येतात, मजुरी मला 100 रुपये 150 रुपये किलो मजुरी देतात आणि सगळं काही करून घेतात. आपल्याकडे सध्या पापड तयार करण्यासाठी किती महिला कामगार आहेत आज? आता सध्या माझ्याकडे 4 ते 5 महिला आहेत बघा. माझी मुलगी पण असते त्या महिलांमध्ये आणि बाकी बाहेरच्या पण 3-4 महिला आहेत माझ्याकडे. एका किलोमध्ये किती पापड तयार होतात? एका किलोमध्ये जर हॉटेलवाल्यांची साईज करायची म्हटली तर हॉटेलवाल्यांची साईज थोडी मोठीच करावं लागते. त्याच्यामुळे हॉटेलवाल्यांची साईज 1 किलोमध्ये 70 नग तयार होतात. आणि घरगुतीवाल्यांना जर आपल्याला नाचणी पापड द्यायचा असेल तर त्याची कमीत कमी 100 नग तयार होतात 1 किलोमध्ये. अच्छा, आता एक सांगा की तुम्ही 4-5 जणी आहेत महिला कामगार किंवा तुम्ही स्वतः असं किंवा तुमची मुलगी आहे त्यामध्ये, तर एका दिवसाला तुम्ही सर्वजण मिळून किती पापड तयार करता? सर्व जर बायका जर असल्या 4-5 त्या बायका असल्या आणि माझी मुलगी जर असली तर दिवसाचा 20-25 किलो माल लगभग तयार होतो. सध्या आता ऊन कमी असल्यामुळे आता 10 ते 12 किलो माल तयार होतो, पण उन्हाळ्यात 20-25 किलो नाचणीचा पापड पण तयार होतो आणि कुरडई पण तयार करते ना मी, तर कुरडई पण 20-25 किलोची कुरडई तयार होते, तांदळाचा पापड पण त्याच्यात तयार होतं. आता तुम्ही जे हॉटेलवाला जी पापड विकता तर कशा किलोप्रमाणे त्यांना विकता, त्याचे काय दर आहेत किलोप्रमाणे? हॉटेलवाल्यांना सध्या जो दर आहे तर मी तुम्हाला सांगितलं ना, 15 वर्षापूर्वी हा उद्योग चालू केला होता. 15 वर्षापूर्वी नाचणी स्वस्त होती, सगळे मसाले स्वस्त होते, तर त्यावेळेस मी 150 रुपये किलोपासून त्यांना पापड दिला. आता सगळीच महागाई वाढली, त्यामुळे आत्ताच्या दरामध्ये मी 300 रुपये किलो नाचणी पापड देते. शेकड्यावर जर कुणाला घ्यायचा असला तर 400 रुपये शेकडा देते. आता तुम्ही म्हटलात की बीड पासून बऱ्याच अंतरावर आपला पापड जातो, मग तुम्ही हा पापड कुठं कुठे विकता? बीडपासनं तुम्हाला सांगते मी, आपलं गेवराई तालुका आहे,
त्या गेवराई तालुक्यापर्यंत पापड जातो माझा. इकडे आपल्या नगर रोडला राजुरीपर्यंत पण पापड जातो. परळी रोडला जर म्हटलं तर जरूड फाटा वगैरे तिथपर्यंत पापड जातो. आणि इकडं मांजरसुंब्याकडे पण माझा माल जातो. आणि त्यांना माझा मुलगा माल ट्रान्सफर करतो. एक वार त्यांचा ठरलेला असतो. परळी रोडला एक दिवशी जाणार, 2-3 तास ऑर्डर देणार. नंतर गेवराई रोडला जर गेला एक दिवशी तर तिथं 2-3 तास त्याची ऑर्डर चालू असते. असे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जायचंय एक दिवसाचा एक रूट त्याचा ठरलेला असतो. 3-3 तास त्यांना तो ऑर्डरसाठी देतो. आणि प्रत्येक हॉटेलवाले स्वतः फोन करून ऑर्डर पण देतात. किंवा माझ्या मुलाला जर काही काम असलं, नाही त्याचं हॉटेलला जाणं झालं, तर स्वतः हॉटेलवाले दुकानदार स्वतः घरी येऊन माल घेऊन जातात माझ्याकडनं. आता गृहीत धरा की समजा तुम्ही ऑर्डर पोच केली आणि त्याचे दर आणि एखाद्या हॉटेलवाल्याने जर घरी येऊन ऑर्डर नेली, त्या दोन्ही दरामध्ये काही फरक असतो का? नाही, काहीच फरक नाही. हॉटेलवाले स्वतः पण काही बोलत नाहीत की आम्ही घरी येतो आणि माल नेतो मग काहीतरी दर कमी करा, ते पण बोलत नाहीत. आणि आम्ही पण काही म्हणत नाहीत. जो आम्ही त्यांना माल जाग्यावर देतो तो दर असतो, तोच ते घरी येऊन ते स्वतः घेऊन जातात, त्याच दरामध्ये घेऊन जातात. आज जर आपण मार्केटला बघितलं तर खूप मोठ्या मोठ्या जाहिराती म्हणा किंवा मग पॅकिंग करून पापड विकणे असेल, खूप धुमाकूळ घालतात. तुम्ही कशा पद्धतीत विकता? तुम्ही पॅकिंग करता की तुम्ही असंच विकता? मला पॅकिंग करण्याची किंवा काही जाहिरात देण्याची काहीच गरज नाही. कारण मला माहिती आहे ना, माझ्यावर माझा विश्वास आहे की माझ्या पापडाची चव चांगली आहे. मी जाहिरात जरी नाही केली, मालही पॅकिंग नाही केला, तरी पण हॉटेलवाले तर माझा माल घेतीलच, हा मला विश्वास आहे ना. त्याच्यामुळं काय गरज आहे पॅकिंगमध्ये पैसा घालण्याची, पॅकिंग करण्याची, जाहिरात करण्याची. आपल्यावर विश्वास आहे, त्याच्यामुळे मी पॅकिंग वगैरे माल काही करत नाही. माझा सेलच माल जातो. आणि आता थोडक्यातच तुम्हाला सांगते, एखाद्या हॉटेलला जर तुम्ही जेवायला गेल्यानंतर तिथं आपण जेवण केलं, आपल्याला ते जेवण जर आवडलं तर आपण 4 लोकांना सांगतो. मग ती अशी साखळी वाढत राहते. आपण दुसऱ्यानी तिसऱ्याला करत तसंच माझ्या ह्या नाचणी पापडाचं झालं आहे. गेल्या 15 वर्षापासून मी हा उद्योग चालू करते. उद्योग माझा जास्तीत जास्त वाढत गेला, पण कधी कमी तर झाला नाही. म्हणून एक अनुभव म्हणून सांगते मी की स्वतः फक्त करत राहायचं. आपल्याला माल पॅकिंग करून देणं, जाहिरात करणं, हे काही देखावा करण्याची गरजच नाही आपल्याला. आपण जो हा नाचणी पापड तयार करता त्याच्या पूर्ण प्रोसेस बद्दल काय सांगाल? की प्रोसेस कशा पद्धतीत असली पाहिजे की जेणेकरून त्याची चव चांगली वाढेल आणि पापडही चांगल्या पद्धतीचं तयार होईल? आणि मग मी ज्यावेळेस मार्केटमध्ये जाते त्यावेळेस जर कधी 2 रुपयांनी जर कमी नाचणी असली आणि त्याच्यात जर खूप प्रकारचे खडे वगैरे असले तर मी तो माल पण खरेदी करत नाही. 2 पैसे जास्त जाऊन देते, पण चांगल्या प्रकारचीच नाचणी मी खरेदी करते. तिथून पुढची प्रोसेस जर पापड तयार करायची जर तुम्हाला सांगायची म्हटलं तर नाचणी घेऊन आल्यानंतर ती स्वच्छ चाळून गाळून वगैरे घ्यायची, निवडून घ्यायची. 2-3 दिवस ती पाण्यात भिजत घालायची. 2-3 दिवस भिजल्यानंतर ती तिसऱ्या दिवशी उन्हात थोडी सुकत घालायची. जास्त काही त्याला सुकवून द्यायची नाही. थोडीशी आंबट ओली असतानाच ती गिरणीतनं दळून आणायची. गिरणीतनं दळण आणल्यानंतर मैदा चाळायची जी चाळणी असती त्याने ते चाळून घ्यायचं. किंवा एक प्रकारचं वस्त्रगाळ म्हणतात, वस्त्रगाळ जरी तुम्ही केली तरी चालती. वस्त्रगाळ केल्यानंतर त्याला जे मसाले लागते, थोडक्यात जर मसाले सांगायचे जर म्हटलं पापडासाठी लागणारे मसाले तर जिरे, ओवा, हिंग, पापड खार, मीठ आणि तीळ एवढे आपल्याला त्याच्यात मसाले टाकायचे आहेत. त्याच्यानंतर ते पीठ चाळल्या गाळल्यानंतर हे मसाले थोडेसे कुटून घ्यायचे आबडधोबड. कुटल्यानंतर जेवढं आपल्याला आता पीठ घ्यायचंय, एखादं पातेलं वगैरे काहीतरी एक, तुम्हाला जर सवय नसल्यामुळे एक सांगते मी की एखादं पातेल्याचं वगैरे माप घेतलं, पातेलभर जर पीठ असलं आपलं तर पातेलभरच त्याच्यात पाणी टाकायचं दुसऱ्या पातेल्यामध्ये उकळायला. नंतर त्याच्यात ते सगळे मसाले टाकायचे. मसाला टाकल्यानंतर त्या पाण्याला चांगला उकळा येऊन द्यायचा. उकळा आल्यानंतर ते आपण जेवढं पीठ घेतलेलं असतं मोजून तेवढं ते पीठ त्या पातेल्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये सोडून द्यायचं. सोडल्यानंतर ते पीठ चांगलं अर्धा तास 20 मिनिटं चांगलं शिजून द्यायचं. शिजल्यानंतर ते पीठ चांगलं हटून घ्यायचं. आपण कुरडायचं वगैरे जसं हटतो तसं हटल्यानंतर ते पीठ एखाद्या कॅरी बॅगवर काढून घ्यायचं. पूर्ण काढल्यानंतर ते चोळून घ्यायचं, कारण त्याचा एकजीव व्हावा. कारण हटल्यानंतर थोडंफार पीठ किंवा गाठ त्याच्यात राहते. चोळल्यानंतर ते मग गच्चीवर घेऊन जायचं. गच्चीवर घेऊन गेल्यानंतर एक कॅरी बॅगचे तुकडे केलेले आहेत मी.
त्या तुकड्यावर तो पापड लाटायचा. बरेचसे तुकडे म्हणजे 20-25 कागद मी केलेले आहेत त्याच्यावर तो पापड. मग तुम्हाला आत्ता सांगितलं ना, माझ्याकडे 4 ते 5 महिला आहेत कामाला. मग कुणी मला त्या पापड लाटण्यासाठी थोडंसं लाटी करून देतं, कुणी लाटतं. मग हॉटेलवाल्यांना माझी जी साईज असते, आता घरी जर पापड खायचा असला तर तो कमी म्हणजे छोटा किंवा मोठा झाला तरी चालतो, पण हॉटेलवाल्यांना त्यांना विक्रीसाठी मला पाहिजेला असतो, त्याच्यामुळे त्यांना मला एकसारखी साईज द्यावी लागते. त्याच्यामुळं मी एक डब्याचं झाकण आपलं एक साईज म्हणून केलेली आहे. एक जणीने पापड जर लाटला तर दुसरीने ती साईज म्हणून त्याच्यावर थाप मारायची. दुसऱ्या एखाद्या महिलांनी ते आजूबाजूचं राहिलेलं पीठ काढून घ्यायचं, एकीने ते बाजावर नेऊन टाकायचे. अशा प्रकारे करत करत तो सगळा पापड तयार करायचा. तो पापड चांगलं कडकडीत जर ऊन असलं तर 1 दिवसात पण तो चांगला सुकतो. आणि जर ऊन थोडंसं वाटलं आपल्याला आज कमी ऊन आहे तर दुसऱ्या दिवशी अजून तो तुम्ही सुकत घालू शकता तो पापड. तो सुकल्यानंतर तुम्हाला हवा तसा तुम्ही सेल करून विका, म्हणजे सेल पापड विका किंवा पॅकिंग माल करून विका. अशा प्रकारे ही नाचणी पापड तयार करण्याची ही सोपी पद्धत आहे बघा. आत्ता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे जो मलाच नाही तर महाराष्ट्रातील आपल्या तमाम माता भगिनींना पडलेला आहे किंवा पडत असतो, की तुम्ही जे हे नाचणी पापडचा व्यवसाय घरात बसून करता, तेही 5-6 महिलांना रोजगार देऊन या व्यवसायाच्या माध्यमातून महिन्याकाठी किती उत्पन्न कमवता, त्याबद्दल काय सांगाल? तसं जर पाहायला गेलं तर मला आता सगळंच आणायचं असतं ना, नाचणी आणायची, त्याला दळून आणायचं, त्याच्यात पैसा लागतो. सगळे प्रकारचे मसाले आणायचे, त्याला पण पैसा लागतो. तसा जर विचार करायला गेलं तर मग महिलाचे पण 4-5 महिलांचे आपल्याला काही द्यावाच लागते पैसे. हे सगळं जाऊन सरासरी मला 30-35 हजार रुपये महिना पडतो. आणि हाच विचार जर उन्हाळ्यात जर केला तर उन्हाळ्यात जास्त प्रकारे माल जास्त तयार होतो माझा, म्हणजे 2-3 प्रकारचे दुसरे पण पापड तयार करते मी. तर मग उन्हाळ्यात जर म्हणताल तर मला 40 ते 50 हजार रुपये मी महिना सहज कमवते. आता सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये अशा काही माता भगिनी आहेत की ज्या लोक काय म्हणतील म्हणून घरात बसलेले आहेत. काम तर करा वाटते, बाहेर जाऊन 2 रुपये कमवा वाटते, पण लोकांचा विचार करून घरात बसलेले आहेत. अशा महिलांसाठी खास करून काय संदेश देताल तुम्ही? आपली जर इच्छा असली, आपण काहीतरी करावा आपल्या संसारासाठी किंवा थोडक्यात म्हटलं तर मुलांसाठी, आपली जर करण्याची इच्छा आहे ना, तर आपण जगाचा का विचार करायचा? जगाचा जर विचार केला तर जग माणसाला उपाशी पण राहून देत नाही आणि पोटभर खाऊन पण देत नाही. त्याच्यामुळे जगाचा विचार करायचा नाही, आपल्यावर आहे ते. आपल्याला जर बाहेर जाऊन जर उद्योग करता येत असला तर बाहेर जाऊन पण उद्योग तुम्ही करा, किंवा बाहेर जाऊन आपल्याला उद्योग करता येत नाही, घरचे काही प्रॉब्लेम असतील, थोडक्यात मुलांचं वगैरे शिक्षण असते किंवा मुलं छोटे असल्यामुळे आपल्याला बाहेर जाता येत नाही, तो काही बाहेरचा उद्योग करता येत नाही. मग मी जसा नाचणी पापडाचा उद्योग चालू केला, असं नाही का तुम्ही नाचणीचाच पापड तयार करा. ह्या खाद्यपदार्थामध्ये खूप प्रकारचे पापड आहेत, पापड आहे, शेवया आहेत, खारवडी आहेत, काही पण उद्योग आहेत ना. घरगुती उद्योग जर करायचे म्हणल्यानंतर फक्त मनात एक प्रकारची इच्छा जागी जर झाली तर त्या इच्छेला कधीही मरून द्यायचं नाही. आपण आपला उद्योग काहीतरी चालूच करायचा. पहिल्यासारखं हॉटेलला जास्त करून खारवडी चलते, बऱ्याचशा आता जुन्या गोष्टी बऱ्याचशांना आता आवडायला लागल्या, जसं बाजरीची पापडी, ज्वारीची पापडी, असे बरेचसे प्रकार चलते. त्याच्यामुळं तुम्ही जे महाग गेलं आहे ते मागचं जुनं काही सोडायचं नाही, ती जुनीच पद्धत पुढे आणावी. हे सगळ्या गोष्टी तयार करायच्या आणि ह्या विकायच्या. बघा तुम्ही जास्तीत जास्त त्याच्यासाठी मागणी येणार आणि घरी बसल्या बसल्या तुम्ही 2 पैसे कमवणार. जगापुढं तुम्हाला हात पसरवायची गरजही राहणार नाही, किंवा थोडक्यात आपल्या मिस्टराजवळच हात पसरायची गरज राहत नाही. मुलांनी जर आपल्याला काही मागितलं तर आपण त्यांना नाही म्हणू शकत नाहीत. आपल्या मुलांच्या देखील, आपल्याबरोबर मुलांच्या इच्छा देखील आपण पूर्ण करतो, आपली पण इच्छा पूर्ण होते आणि संसारात देखील आपला हातभार लागतो. त्याच्यामुळं तुम्ही जगाचा विचार कधीच करायचा नाही. आपलं मन जे सांगतं त्या मनाचीच गोष्ट ऐकायची, कारण जग आपल्याला पुढे जाऊन देत नाही, आपल्याला स्वतःच पुढे जावं लागतं. मागच्या 15 वर्षापासून शिवकन्याताईंनी नाचणी पापडाचा जो व्यवसाय सुरू केला, आज कोणत्या स्तरावर तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं. 5 महिलांच्या हाताला रोजगार, आपल्या स्वतःचा संसार ज्या स्टेजला आणून ठेवलाय ते वाखाणण्याजोगं आहे. एक महिला घरात बसून काय करू शकते हे शिवकन्याताईंनी सबंध महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे. घरात बसून काहीतरी करायचं आहे असा विचार करून ज्या माता भगिनी त्या विचारातच मग्न आहेत
खास करून अशा माता भगिनींसाठी हे आदर्श व्यवसायाचं मॉडेल आहे. शिवकन्याताईचं धाडस, शिवकन्याताईचं कष्ट आणि चिकाटी याचा सर्वांनी बोध घेतला पाहिजे आणि आपल्या संसाराचा गाडा आपल्या कुटुंबाबरोबर बरोबर पद्धतीनं चालवला पाहिजे. 40 ते 50 हजार रुपये उत्पन्न कमवणाऱ्या शिवकन्याताई अतिशय साध्या आणि सरळ पद्धतीनं चालतात. त्यांचा हाच साधेपणा त्यांचं खूप मोठं असं मोठेपण सिद्ध करत आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना शोध वार्ता टीमच्या वतीने एक आग्रही विनंती आहे की लोक काय म्हणतील या विचारानं घरात बसण्यापेक्षा, किंवा तुम्हाला जर बाहेर जायचं नसेल, तुमच्या काही अडचणी असतील, तर तुम्ही घरात बसून सुद्धा खूप काय करू शकता. त्यामुळं शिवकन्याताईंचा आदर्श घ्या आणि आजच कामाला लागा आणि तुमच्या संसाराचा गाडा त्या गतीनं चालवा. नाचणी पापड संदर्भात किंवा या व्यवसाय संदर्भात अशी कुठलीही माहिती जर तुम्हाला कमी वाटली असेल तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये शिवकन्याताईचा नंबर दिलेला आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधा आणि परिपूर्ण अशी माहिती मिळवा. महाराष्ट्रासाठी आदर्श असलेल्या शिवकन्याताई व त्यांच्या पूर्ण कुटुंबाचं आपण महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या वतीनं आपण त्यांचं कौतुक करूया आणि त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देऊया. आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते, म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो, व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.